नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण पीवायक्यूच्या सिरीजमध्ये आज राज्यसेवा 2019 ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मित्रांनो, या प्रश्नपत्रिका आपण 2024 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा आणि गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा यांच्यासाठी पाहत आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही देखील या परीक्षेसाठी तयारी करत आहात आणि तुम्हाला देखील पीवायक्यू आणि त्याच्यातून मिळणारे रिपीट होणारे प्रश्न पाहायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. तर मित्रांनो, आता पण जे पेपर झालेले आहेत त्यांच्या प्रत्येक पेपरमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी काही प्रश्न रिपीट होतात. त्याचप्रमाणे मागील प्रश्न रिपीट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळेच आपण रिपीट झालेले प्रश्न पाहण्यासाठी ही सिरीज सुरू केली आहे, कारण इथून पुढे देखील असेच काही प्रश्न रिपीट होतात, जेणेकरून आपल्याला काही ठराविक मार्क्स मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहून मिळून जातील. तर मित्रांनो, जर तुम्हाला याच प्रकारचे पीवायक्यू पाहायचे असतील तर तुम्ही ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आता पुढे जाऊयात आणि पाहूयात आजचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, उपग्रहामध्ये अंतराळवीर हा वजनरहित अवस्था अनुभवतो कारण. आता मित्रांनो, या ठिकाणी कारण पहा. उपग्रहाच्या आतील पृष्ठभागातून अंतराळवीरावर प्रयुक्त होणारे बल हे 0 असते. मित्रांनो, बरोबर आहे. त्या ठिकाणी झिरो ग्रॅव्हिटी बनवलेली असते, म्हणजे अंतराळवीरावर कोणत्याही प्रकारचं बल कार्यरत नसतं. हे तरी बरोबर आहे. ब पहा, अंतराळवीर व उपग्रहाचा पृष्ठभाग एकमेकांकडे आकर्षले जातात. मित्रांनो, अंतराळवीर आणि उपग्रहाचा पृष्ठभाग यांच्यामध्ये कोणतंही बल नसतं. आपण विधान 1 मध्ये पाहिलं, म्हणजे विधान 2 हमखास चुकलेलं असणार आहे. ब चुकीचा आहे. आणि क पहा, अंतराळवीर हा कोणत्याही गुरुत्वीय बलाने आकर्षला जात नाही. मित्रांनो, अंतराळवीरावर त्यावेळी कोणत्याही प्रकारचं बल नसतं. एकतर अंतराळयानावर कोणतंही बल कार्य करत नाही, त्याचबरोबर अंतराळवीर त्या अंतराळयानामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी झिरो ग्रॅव्हिटी केलेली असते, त्यामुळे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं गुरुत्वीय बल नसतं. म्हणजे या ठिकाणी क देखील बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? आणि क बरोबर, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2, इलेक्ट्रॉनिक दळणवळण पद्धतीमध्ये डिजिटल अंकात्मक संदेश टिंबटिंब. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, सलग संदेश संच पुरवत नाहीत. मित्रांनो, बरोबर आहे. ह्या डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये सलग संदेशांचे पुरवला जात नाही. बरोबर. ब पहा, स्वतंत्र विलग पायऱ्यामध्ये सादर केले जातात. मित्रांनो, ब देखील बरोबर आहे. हे जे आहे ते स्वतंत्र विलग पायऱ्यामध्ये सादर केले जातात आणि बायनरी पद्धतीमध्ये दाखवले जातात, म्हणजे क बरोबर आहे. आणि मित्रांनो, ड पहा, याच्यामध्ये दशमान आणि द्विमान या दोन्हीचा संख्या आणि ड पहा, दशमान आणि द्विमान म्हणजे बायनरी या दोन्ही संख्या पद्धतींचा उपयोग करतात. मित्रांनो, या ठिकाणी डेसिमल म्हणजे दशमान पद्धतीचा वापर केला जात नाही. डेसिमल म्हणजे काय? ज्या संख्येच्या पुढे शून्य जोडता येतात संख्या किंवा जोडलेली असते संख्या, तर याचा वापर केला जात नाही. तर फक्त बायनरी म्हणजे 0 आणि 1 या दोन संख्याचा वापर करून या ठिकाणी संदेश दळणवळण केलं जातं. म्हणजे या ठिकाणी ड हे चुकलेलं आहे आणि अ ब क ही बरोबर आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3, अणुकेंद्रकाभोवती दुसऱ्या भ्रमण कक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. त्याची तिसऱ्या भ्रमण कक्षेतील ऊर्जा किती? मित्रांनो, यासाठी एक फॉर्म्युला असतो, तो फॉर्म्युला पाहूया. ई एन इक्वल टू के झेड स्क्वेअर डिवाइडेड बाय एन स्क्वेअर. म्हणजे मित्रांनो, ई एन म्हणजे काय? एनर्जी इन ऑर्बिट. किती ऑर्बिट मध्ये आपल्याला एनर्जी काढायची आहे? तिसऱ्या ऑर्बिट मधील. म्हणजेच E3 इज इक्वल टू, आता मित्रांनो, आपल्याला दुसऱ्या ऑर्बिट मधील एनर्जी दिलेली आहे. किती आहे? ती आहे 3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे मित्रांनो, हे मायनस मध्ये लक्षात ठेवा. बरोबर, के झेड स्क्वेअर आणि ऑर्बिट किती आहे? दुसऱ्या ऑर्बिट मध्ये दुसरा घात. म्हणजेच के झेड स्क्वेअर बरोबर किती येणार आहे? 3.4 व्होल्ट असेलच. या आणि हे जे भागाकार मध्ये 2चा वर्ग आहे ते गुणाकार होईल, म्हणजे 2चा वर्ग किती? 4. 3.4 गुणिले 4 येईल. म्हणजेच त्या ठिकाणी आपण पाहतोय के झेड स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे 3.4 गुणिले 4. लक्षात ठेवा. मग आपल्याला काय करायचं आहे? याच्यामध्ये तिसऱ्या ऑर्बिटची व्हॅल्यू काढायची आहे. दुसऱ्या ऑर्बिटची काढताना काय करणार आहे आपण? ई एन इज इक्वल टू के झेड स्क्वेअर डिवाइडेड बाय एन स्क्वेअर. म्हणजेच E3 इज इक्वल टू के झेड स्क्वेअर डिवाइडेड बाय 3चा स्क्वेअर. मग आता पहा, या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली? इथं के झेड स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याकडे आहे आणि या ठिकाणी 3चा वर्ग आपल्याला काढता येतोय. म्हणजेच E3 इज इक्वल टू के झेड स्क्वेअर बरोबर किती आहे? 3.4 गुणिले 4 भागिले 9. आता मित्रांनो, याचा भागाकार केल्यानंतर आपल्याला किती व्हॅल्यू मिळते?
1.51 मायनस 1.51 इतकी आपल्याला व्हॅल्यू मिळते. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, मायनस 1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि हे कोणत्या पर्यायामध्ये दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4, प्रकाशकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे? मित्रांनो, प्रकाशकीय तंतू म्हणजे काय, ऑप्टिकल फायबर. त्याच्यामध्ये काय केलं जातं, पूर्ण आंतरिक परावर्तन घडतं. समजा हा ऑप्टिकल फायबर आहे, तर या ठिकाणी मित्रांनो याच्यामध्ये काय होतं, प्रकाशाचं पूर्ण आंतरिक परावर्तन होतं. म्हणजे प्रकाश या ठिकाणी पूर्णपणे कोणत्याही प्रकारचा ऱ्हास न होता पुढे प्रवास करतो. आणि त्यामुळे आपल्याला एनर्जीचा ऱ्हास न करता किंवा एनर्जी वाया न घालवता दळणवळणासाठी सोपं पडतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, क, प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाच्या तत्वावर. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, ओनली क किंवा फक्त क. प्रश्न क्रमांक 5, पुढील विधानांचा विचार करा. अ, ऋणभारित बीटा कण हे धनभारित अल्फा कणापेक्षा जास्त अंतर्भेद करतात. मित्रांनो बरोबर आहे. बीटा कणावर ऋण प्रभार असतो, अल्फा कणावर धन प्रभार असतो. तर मित्रांनो बीटा कण हे अल्फा कणापेक्षा जास्त पॉवरफुल असतात. म्हणजे अ बरोबर आहे. ब पहा, उदासीन धन किंवा ऋण नसलेले गामा कण हे बीटा कणापेक्षा जास्त अंतर्भेद करतात. मित्रांनो हे देखील बरोबर आहे. गामा किरणाची एनर्जी असते ती बीटा किरणापेक्षा अधिक असते. म्हणजे ब देखील बरोबर आहे. आणि क पहा, सर्वसाधारणपणे उदासीन कणांची धन अथवा ऋण भारित नसलेले अंतर्भेद शक्ती अत्युच्च असते. मित्रांनो असं नाही म्हणता येणार गामा कणांची उच्च आहे, परंतु इतर काही कण असतील ज्यांची कमी असेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, अ आणि ब जी विधान आहेत ती त्रिकालाबाधित सत्य आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. तर क हे पूर्णपणे सत्य आहे असं म्हणता येणार नाही. प्रश्न क्रमांक 6, दोन वस्तूंच्या अप्रत्यास्थ धडकेच्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या बाबीचे संवर्धन होईल? मित्रांनो धडकेचे दोन प्रकार आहेत, प्रत्यास्थ आणि अप्रत्यास्थ. तर या ठिकाणी प्रत्यास्थ धडक असते त्याच्यामध्ये काय होतं, गतीची ऊर्जा आहे ती आहे अशी ठेवली जाते. तर अप्रत्यास्थ धडकेमध्ये गतीची ऊर्जा नाश होते आणि त्या ठिकाणी संपूर्ण एकरेषीय ऊर्जा निर्माण होते. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3, संपूर्ण एकरेषीय ऊर्जा म्हणजेच टोटल लिनियर मोमेंटम मिळेल. प्रश्न क्रमांक 7, कोणत्या जनुकीय रूपांतरित पिकामध्ये जनुकीय अभियांत्रिकी तंत्राने अजीवनसत्व निर्माण करणारी 3 जनुके घातली आहेत? मित्रांनो या ठिकाणी पहा, दिलेल्या पर्यायामध्ये सोनेरी तांदूळ म्हणजे सुवर्ण तांदूळ आहे, त्याचं दुसरं नाव काय आहे, कोरिजा सॅटिवा. याच्यामध्ये 3 बीटा कॅरोटीन दिलेले आहेत, ज्यामुळे काय होतं, याच्यामध्ये अजीवनसत्वाची निर्मिती होते. यामध्ये डॅफोडिल वनस्पतीची 2 जनुक आहेत आणि तिसरा एक बॅक्टेरियम आहे. यामुळे याच्यामध्ये अजीवनसत्व निर्माण करण्याची क्षमता आलेली आहे. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. तर मित्रांनो 1982 ला याच्यामध्ये संशोधन सुरू झालं होतं आणि 1990 पासून याचं उत्पादन घेतलं जातं. आता मित्रांनो अजीवनसत्वावर प्रश्न आलेलाच आहे. तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो हे देखील माहित असलं पाहिजे. रातआंधळेपणा होतो हे आपल्याला माहित आहे. प्रश्न क्रमांक 8, नाकतोडा या कीटकाच्या नर आणि मादीमध्ये किती सहलग्नता गट असतात? मित्रांनो नाकतोडा पाहिलाय तर याच्या नरामध्ये एकूण 23 गुणसूत्र असतात, 23 क्रोमोझोम असतात, ज्यामध्ये 22 हे क्रोमोझोम असतात. तर XO हे लैंगिक क्रोमोझोम असतं. असे एकूण किती असतात, 23. आणि जोड्या किती असतात, जोड्या असतात 12. लक्षात ठेवा. तर मादीमध्ये एकूण 24 गुणसूत्र असतात आणि त्यापैकी 22 हे असतात, 22 गुणसूत्र असतात आणि 2 XX ही लैंगिक क्रोमोझोम असतात. तर मित्रांनो यांच्या जोड्या किती झाल्या, 12. म्हणजे एकूण आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3, 12 आणि 12. नर आणि मादीमध्ये एकूण 12 सहलग्नता गट असतील. प्रश्न क्रमांक 9, कोणत्या वनस्पतीमध्ये HSK अथवा C4 या प्रकारचे प्रकाश संश्लेषण होते? मित्रांनो C4 प्रकाश संश्लेषण होणाऱ्या वनस्पती कोणत्या कोणत्या आहेत, तर त्या आहेत ऊस, ज्वारी, मका. यांच्यामध्ये HSK किंवा C4 या प्रकारचे प्रकाश संश्लेषण होते. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो या ठिकाणी C3 प्रकारचं प्रकाश संश्लेषण आहे ते सूर्यफूल, पालक, कडधान्य, तांदूळ, कापूस इत्यादीमध्ये होतं. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10, रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू स्वयंजीवी कोणत्या रसायनांचे विघटन करून ऊर्जा मिळवतात? आता मित्रांनो रसायनांमध्ये जीवाणूंना जेव्हा ऑर्गॅनिक मॅटरची म्हणजे अन्नाची गरज असते तेव्हा ते काय करतात, इनऑर्गॅनिक मॅटर किंवा इनऑर्गॅनिक द्रव्य आहेत त्यांना डिग्रेड करतात किंवा त्यांना कुजवतात आणि त्याच्यातून आपल्याला हवे असणारे ऑर्गॅनिक मटेरियल्स मिळवतात. आणि त्यालाच काय म्हणलं जातं मित्रांनो, इनऑर्गॅनिक म्हणजे असेंद्रिय पासून सेंद्रिय द्रव्य मिळवणं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. ते असेंद्रिय घटकांचे किंवा रसायनांचे विघटन करतात आणि ऊर्जा मिळवतात.
मित्रांनो या प्रोसेसला काय म्हटलं जातं, किमोसिंथेसिस असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, किमोसिंथेसिस. प्रश्न क्रमांक 11, मानवाच्या शरीरातील नेफ्रॉन्समध्ये युरिन बनवण्याचा योग्य घटनाक्रम कोणता? आता मित्रांनो मानवाच्या किडनीमध्ये, प्रत्येक किडनीमध्ये जवळजवळ लाखो नेफ्रॉन्स असतात. तर मित्रांनो या नेफ्रॉन्समध्ये 3 प्रोसेसमध्ये होते. कोणत्या कोणत्या आहेत? सुरुवातीला होते अल्ट्राफिल्ट्रेशन, नंतर त्याच्यामध्ये होते सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन आणि नंतर ट्युब्युलर सिक्रेशन. म्हणजे या ठिकाणी पहा आपला क्रम कसा असेल, अल्ट्राफिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रेशन. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणती परिस्थिती दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक असेल? आता मित्रांनो समजा एखादा पुरुष आहे आणि एखादी स्त्री आहे, दोघांचे आरएस घटक यासाठी कारणीभूत असतात. तर या ठिकाणी पहा, जर पुरुष हा धनात्मक असेल आणि स्त्री ही ऋणात्मक असेल, म्हणजे पुरुष हा आरएस प्लस असेल किंवा आरएस पॉझिटिव्ह असेल आणि स्त्री ही आरएस निगेटिव्ह असेल, तर या ठिकाणी काय होईल माहिती आहे का, तर पहिला गर्भ व्यवस्थित जन्माला येईल, पण दुसरा गर्भ असेल त्याच्यामध्ये काय होईल, तर आईची जी प्रतिपिंड आहेत किंवा ज्या अँटीबॉडी आहेत त्या काय करतील, तर गर्भाच्या रक्तामध्ये जातील आणि गर्भामध्ये लाल रक्तपेशींवर हल्ला करतील. त्यामुळे काय होतील, लाल रक्तपेशी फुगतील आणि फुटतील आणि त्यामुळे काय होईल, तर मुलांना आरएच रोग होईल किंवा हेमोलायटिक रोग होईल. म्हणजे या ठिकाणी काय नसायला पाहिजे, तर पुरुष हा धनप्रभारित नसावा आणि महिला ही ऋणप्रभारित नसावी. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. परंतु मित्रांनो या ठिकाणी पुरुष हा ऋणप्रभारित आणि महिला ही धनप्रभारित असेल तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नाही. प्रश्न क्रमांक 13, खालील जोड्या जुळवा. श्वसन, रंगद्रव्य आणि पशु किंवा पशुसमूह. मित्रांनो हेमोग्लोबिन कोणामध्ये असतं, तर व्हर्टिब्रेट्समध्ये म्हणजे पृष्ठवंशी प्राण्यामध्ये असतं. म्हणजे अ साठी असेल 2. क्लोरोक्रिओरिन असतं मित्रांनो, ते असतं ॲनेलिडामध्ये, संघ ॲनेलिडामधील प्राण्यामध्ये. म्हणजे या ठिकाणी ब साठी असेल 1. यामध्ये कोणते प्राणी येतात, गांडूळ वगैरे. हेमेरेथ्रिन मित्रांनो, हेमेरेथ्रिन आहे तो लिंगुलामध्ये होणारा किंवा लिंगुलामध्ये असणारा श्वसन रंगद्रव्य आहे. म्हणजे या ठिकाणी हेमेथ्रिन साठी असेल 3. आणि हिमोसायनिन साठी काय असेल, हिमोसायनिन मित्रांनो मॉल्युस्का म्हणजे गोगलगायच्या गटातील किंवा संघातील पशु आणि प्राण्यांमधील श्वसन रंगद्रव्य आहे. म्हणजे या ठिकाणी ड साठी असेल 4. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, 2 1 3 4. 2 1 3 4 असलेला पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14, अनित्य तंतू आणि स्नायू संकुचन सिद्धांताबाबत खालील विधाने लक्षात घ्या. हा सिद्धांत आधुनिक स्नायू संकुचन संकल्पना स्पष्ट करतो. मित्रांनो बरोबर आहे. हा जो सिद्धांत आहे तो 1954 ला मांडण्यात आला होता आणि तो हक्सले आणि निडरगर यांनी मांडला होता. म्हणजे या ठिकाणी विधान अ देखील बरोबर आहे आणि ब देखील बरोबर आहे. आणि वर्ष काय होतं, 1954 ला हा मांडण्यात आलेला होता. लक्षात ठेवा. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत, तर अ आणि ब दोन्ही विधाने सत्य आहेत. प्रश्न क्रमांक 15, कॅल्सिनेशन प्रक्रियेतून टिंबटिंब बाहेर पडतो. मित्रांनो कॅल्सिनेशन प्रक्रिया आहे ते ॲल्युमिनियम, झिंक, प्लंबम आणि फेरस यांच्या बाबतीत घडू शकते. तर मित्रांनो याच्यामध्ये समजा आपण ॲल्युमिनियम घेतलं तर त्या ठिकाणी Al2O3 ॲक्वेसचं काय होईल, हीट दिल्यानंतर Al2O3 आणि पाणी याच्यामध्ये वेगळं होईल. म्हणजे या ठिकाणी हायड्रेट बाहेर पडतंय. दुसऱ्या ठिकाणी पहा, हा जर झिंक सल्फाईडचं ऑक्सिजन बरोबर ज्वलन केलं तर काय होईल, झिंक सल्फेट बाहेर पडेल. त्यानंतर प्लंबम ऑक्साईडचं जर कार्बन बरोबर ज्वलन केलं तर काय होईल, प्लंबम आणि कार्बन मोनॉक्साईड वेगळे होतील. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी काय होतंय, तर धातुकांवर म्हणजे रिएक्टन्सवर हे संपूर्ण अवलंबून असते. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 1 किंवा 2 हे धातुकांवर अवलंबून असते. कार्बन डायऑक्साईड किंवा पाणी बाहेर पडू शकतं. प्रश्न क्रमांक 16, हरित रसायनशास्त्र म्हणजे काय? मित्रांनो हरित रसायनशास्त्र म्हणजे काय, तर पर्यावरणाला पूरक अशा प्रकारे केमिस्ट्रीचा वापर करून घेणं किंवा केमिकलचा वापर करणं किंवा केमिकल्स बनवणं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, बिनविषारी द्रव्य आणि द्राव्य वापरून पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणत्या लुईस आम्ल नाही? मित्रांनो लुईस आम्ल आणि प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणते लुईस आम्ल नाही? मित्रांनो लुईस आम्ल आणि लुईस आम्लारी म्हणजे काय असतं, लुईस ऍसिड आणि लुईस बेस. तर मित्रांनो लुईस ऍसिड असतं जे इलेक्ट्रॉन पेअर घेतं, इलेक्ट्रॉनची जोडी आपल्याकडे घेतं त्याला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रॉनची जोडी आपल्याकडे घेतं त्याला काय म्हटलं जातं, लेविस ऍसिड. आणि इलेक्ट्रॉनची जोडी देते त्याला काय म्हटलं जातं, लेविस बेस असं म्हटलं जातं. मग मित्रांनो या ठिकाणी पहा, बोरॉन ट्रायक्लोराइड,
बेरिलियम क्लोराईड आणि बोरॉन ट्रायक्लोराईड हे काय आहेत, लेविस आम्ल आहेत. या ठिकाणी हे काय करतात तर ऍसिडची पेअर घेतात. परंतु या ठिकाणी पहा मित्रांनो, बेरियम क्लोराईड मध्ये काय होतंय, बेरियम क्लोराईड मध्ये बेरियम वर काय आहेत, 2 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉनची जोडी आहे आणि तो काय करतोय, क्लोरीन कडे देतोय. म्हणजे या ठिकाणी काय होतंय, हे काय करतंय तर लुईस आम्लारी सारखं कार्य करतंय, लुईस बेस सारखं कार्य करतंय. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 बेरियम क्लोराईड हे लुईस ऍसिड नाही. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी काहीही कोलायडल सोल्सची वैशिष्ट्ये आहेत. मित्रांनो, कोलायडल सोल्स म्हणजे काय, कोलायडल सोल्युशन्स खालीलपैकी कोणते आहेत, एक आहे टिंडल परिणाम. मित्रांनो, टिंडल परिणाम म्हणजे काय होतं, तर याच्यामध्ये काय घडतं तर या द्रावणातून जेव्हा प्रकाश जातो तेव्हा त्या प्रकाशाचं काय होतं, स्कॅटरिंग होतं, प्रकाशाचं अपस्करण होतं. ठीक आहे, म्हणजे हा आहे. ब पहा दुसरं काय होतंय, ब्राउनियन गती. मित्रांनो, यावेळी पार्टिकल्स आहेत ते या सोल्युशन मध्ये फिरत असतात, त्यामुळे त्यांची हालचाल आपल्याला दिसते. म्हणून या ठिकाणी काय म्हटलं जाईल, ब हा इफेक्ट देखील असेल. म्हणजे हे 2 आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 अ आणि ब हे कोलायडल सोल्सची वैशिष्ट्य आहेत, कोलायडल सोल्युशन्सची वैशिष्ट्य आहेत. प्रश्न क्रमांक 19 खालील दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. ए HF आणि H2O ही ध्रुवीय संयुगे आहेत. मित्रांनो, ध्रुवीय संयुग म्हणजे काय असतं तर ज्यांच्यामध्ये ध्रुवीय बॉन्ड आहेत त्यांना काय म्हटलं जातं, ध्रुवीय संयुग म्हटलं जातं. म्हणजे HF मध्ये HF हा ध्रुवीय बॉन्ड आहे, तर H2O मध्ये HO हा ध्रुवीय बॉन्ड आहे. म्हणजे HF आणि H2O आहेत का, आहेत. ब पहा CH4 आणि CO2 ही ध्रुवीय संयोगे आहेत. मित्रांनो, CO2 काही वेळा ध्रुवीय संयोग म्हणून काम करू शकतं, परंतु CH4 नाही. म्हणजे या ठिकाणी दोन्ही नाही आहेत, म्हणजे ब हे बरोबर असेल. आणि क पहा CO2 आणि SO2 ही ध्रुवीय संयोगे नाहीत. मित्रांनो, CO2 या ठिकाणी आहे आणि SO2 देखील ध्रुवीय बंधाने जोडलेला आहे. म्हणजे या ठिकाणी क हे चुकलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, फक्त विधान अ आणि ब ही योग्य आहेत, तर क हे विधान चुकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणती अभिक्रियाकारके अमोनिया तयार करण्यासाठी वापरतात. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा अ NH4Cl + CaOH2 या ठिकाणी काय होईल, 2NH4Cl + CaOH2 पासून काय तयार होतं, CaCl2 + 2 पाण्याचे रेणू H2O + 2 अमोनिया NH3 तयार होतील. म्हणजे या ठिकाणी अमोनिया तयार होतोय का, तर होतोय. N2 + H2 मधून मित्रांनो या ठिकाणी पहा 2 सॉरी, मग आता मित्रांनो या ठिकाणी पहा N2 + 3H2 बरोबर काय होईल, 2NH3 तयार होईल. म्हणजे या ठिकाणी देखील अमोनिया तयार होतोय, म्हणजे ब बरोबर आहे. क पहा CaCN2 + H2O. आता मित्रांनो या ठिकाणी काय होतं तर कॅल्शियम कार्बोनेट तयार होतं, CaCO3 तयार होतं प्लस NH3 अमोनिया वायू बाहेर पडतो. म्हणजे या ठिकाणी देखील काय होतंय तर अमोनिया तयार होतोय. म्हणजे या ठिकाणी वरील तिन्ही अभिक्रियाकारके अमोनिया तयार करण्यासाठी वापरू शकतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या. अ संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. मित्रांनो, बरोबर आहे. संविधान सभा ही पूर्ण सार्वभौम संस्था बनलेली होती. ब पहा संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. मित्रांनो, संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली का, तर बनली. ब देखील बरोबर आहे. क पहा जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून करत असे तेव्हा तिच्या अध्यक्षांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. मित्रांनो, पहिल्या बैठकीवेळी कोण बनले होते, सच्चिदानंद सिन्हा बनले होते. म्हणजे या ठिकाणी क चुकलेला आहे. आणि ड पहा संविधान सभेची सदस्य संख्या 389 च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली. मित्रांनो, हे देखील बरोबर आहे. भारत पाकिस्तान वेगळा झाल्यामुळे 389 असणारी सदस्य संख्या ही 299 वर आली होती. म्हणजेच ड देखील बरोबर आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल, अ ब ड ही विधानं बरोबर आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. मित्रांनो, संविधान सभेची स्थापना विचारली जाऊ शकते, किती होती, 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभा प्रथम विधानसभा म्हणून अस्तित्वात आली होती. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 22 1978च्या 44व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही. मित्रांनो, या ठिकाणी पहा कॅबिनेटच्या लेखी शिफारशीशिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकणार नाही. मित्रांनो, बरोबर आहे. ही तरतूद होती, कारण राष्ट्रपती स्वतःच्या मर्जीने काम करत असतील तर यावेळी कॅबिनेट यासाठी शिफारस करेल. 2 अंतर्गत अशांतता या ऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्दप्रयोग करण्यात आला. मित्रांनो, बरोबर आहे. 1978च्या 44व्या घटनादुरुस्तीने
सशस्त्र मंडळ हे शब्द राज्यघटनेमध्ये जोडण्यात आलेला होता. तर मित्रांनो यावर 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आलेला होता. म्हणजे पहा प्रश्न रिपीट झालेला होता आणि त्यावर पुन्हा एकदा प्रश्न आलेला होता. लक्षात ठेवा प्रश्न रिपीट होत आहेत, त्यामुळे PYQ पाहणं गरजेचं आहे. 3 पहा अनुच्छेद 19 खाली असलेले 6 मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेले आणीबाणीत निलंबित करता येतील. सशस्त्र मंडळाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेले आणीबाणीत निलंबित करता येणार नाही. मित्रांनो हे देखील बरोबर आहे. आणि ड पहा 4 पहा जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे. मित्रांनो जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी कार्य करत असते तेव्हा काय होतं तर तेव्हा कोणत्याही संसदेचा अधिकार चालत नाही. म्हणजे या ठिकाणी विधान 4 ही तरतूद नसणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. ही तरतूद करण्यात आली नव्हती. प्रश्न क्रमांक 23 खालील विधाने विचारात घ्या. मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती. मित्रांनो बरोबर आहे. दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक व्हावी आणि याच्यामध्ये यांची काय व्हावी निवड व्हावी अशी तरतूद होती. ब पहा 1961च्या 11व्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली. मित्रांनो हे देखील बरोबर आहे. 1961च्या 11व्या घटनादुरुस्तीने निर्वाचक मंडळाच्या सदस्यांद्वारे उपराष्ट्रपतीची निवड केली जाईल अशी तरतूद करण्यात आली. म्हणजे या ठिकाणी ब देखील बरोबर आहे. क पहा उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहाच्या केवळ निर्वाचित सदस्याच्या निवड मंडळाकडून केली जाते. मित्रांनो असं नाहीये. उपराष्ट्रपतीची निवड करताना निर्वाचित त्याचबरोबर नामनिर्देशित सदस्य देखील मतदान करू शकतात. म्हणजे या ठिकाणी क चुकलेला आहे. आणि ड पहा निवड मंडळ इलेक्टोरल कॉलेज अपूर्ण होते या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही. मित्रांनो बरोबर आहे. निवड मंडळ अपूर्ण होतं किंवा मतदान करण्याची संख्या कमी होती या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येणार नाहीये. ही तरतूद बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल अ ब ड ही विधाने बरोबर आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 अ ब ड बरोबर आणि क चूक हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्राच्या राज्यपालांबाबत खालीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत. मित्रांनो या ठिकाणी पहा ते अँग्लो इंडियन जमातीमधील एकाच विधान परिषदेवर नामनिर्देशित करू शकतात. मित्रांनो ते एकूण सदस्यांपैकी 1/3 सदस्य विधान परिषदेवर नामनिर्देशित करू शकतात. म्हणजे या ठिकाणी विधान अ एक चुकलेलं आहे. 2 पहा ते अँग्लो इंडियन जमातीमधील किमान 2 विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात. मित्रांनो ते अँग्लो इंडियन जमातीमधील एका सदस्याला विधानसभेसाठी नामनिर्देशित करू शकतात. म्हणजे या ठिकाणी विधान 2 देखील चुकलेलं आहे. 3 पहा त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371(2) अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आलेली आहे. मित्रांनो बरोबर आहे. विधान 3 बरोबर आहे. त्यांना कलम 371(2) अन्वये विदर्भ आणि मराठवाडा प्रदेशातील जनतेचे मुंबईच्या पूर्व भागासह संपूर्ण एकीकरण व्हावे यासाठी 7वी घटना दुरुस्ती अधिनियम 1956 द्वारे देण्यात आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी विधान क किंवा विधान 3 चुकले म्हणजे या ठिकाणी विधान 3 हे बरोबर आहे म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. तर मित्रांनो ते राज्यघटनेच्या अनुच्छेद 33 खाली शक्तीने खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवू शकत नाहीत. मित्रांनो हे चुकीचं आहे. राखून ठेवू शकतात. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही. ए किंवा 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी विधानसभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. मित्रांनो तारीख लक्षात असू द्या. 13 डिसेंबर 1946 ला जवाहरलाल नेहरू यांनी विधानसभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. म्हणजे विधान 1 हे चुकलेलं आहे. पहिली जोडी चुकीची आहे. 2 पहा 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना. मित्रांनो बरोबर आहे. 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समिती स्थापना करण्यात आली होती. 3 पहा 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय जनतेने जसं विधान स्वीकृत आणि नियमित करून स्वतःप्रत अर्पण केले. मित्रांनो बरोबर आहे. आणि 4 पहा 24 जानेवारी 1950 ला संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. मित्रांनो हे सर्व बरोबर आहे. त्याचबरोबर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झालं होतं. लक्षात ठेवा. तर मित्रांनो या ठिकाणी चुकलेलं विधान कोणतं आहे. विधान 1 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 ही जोडी चुकलेली आहे किंवा ही बाब जुळत नाही. आता मित्रांनो या ठिकाणी इतर 3 बरोबर आहेत आणि फक्त 1 चुकलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी 1 हे जुळत नाही सांगितलंय. परंतु मित्रांनो ज्यावेळी इतर 3 ही चुकीचे असतील आणि 1 बरोबर असेल तर मित्रांनो त्यावेळी ते जुळत नाही असं म्हणायला लागेल. प्रश्न क्रमांक 26 राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारात राखून ठेवू शकतात. राष्ट्रपती आता मित्रांनो राष्ट्रपती त्या विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात. बरोबर आहे. ब पहा राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारात ते विधेयक परत पाठवू शकतात. मित्रांनो हे देखील बरोबर आहे. क पहा राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने 3 महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतीवर त्या संमती देणे बंधनकारक असते. मित्रांनो या ठिकाणी राज्य विधिमंडळाचा प्रश्न आहे तर त्यावेळी 6 महिन्याच्या त्याच्यावर पुन्हा चर्चा झाली पाहिजे आणि जर ते पुन्हा मंजूर झालं तर राज्यपालांना त्याला संमती देणे बंधनकारक असते. म्हणजे या ठिकाणी विधान क चुकलेलं आहे. आणि ड पहा पुनर्विचारार्थ परत आलेले विधेयक
जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतीने त्या 6 महिन्याच्या कालावधीत संमती दिली पाहिजे. मित्रांनो, राष्ट्रपतींवर संमती देण्याचं कोणत्याही प्रकारचं बंधन नाहीये, म्हणजे या ठिकाणी ड हे चुकलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, फक्त अ आणि ब ही दोन विधाने बरोबर आहेत, तर क आणि ड ही विधाने चुकलेली आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27, भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन टिंबटिंब सुचवते. मित्रांनो, न्यायालयीन पुनर्विलोकन म्हटले काय आठवलं पाहिजे, तर कायद्यांची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार, म्हणजेच 1 हे आपलं उत्तर असेल. जेव्हा एखादी गोष्ट घटनात्मक आहे की नाही हे ठरवायचा अधिकार जेव्हा न्यायालयाकडे असेल तेव्हा त्याला काय म्हटलं जाईल, न्यायालयीन पुनर्विलोकन असं म्हटलं जाईल. प्रश्न क्रमांक 28, खालील विधानापैकी कोणते विधान किंवा विधाने भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहेत. अ, राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती ही भारतीय संघातील व इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी आधी विधान वाचूया. ब पहा, देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्याची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लिम असला पाहिजे. आणि क पहा, संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी आता सध्या घडतात. राज्याचा राज्यपाल दुसऱ्या राज्याचा असतो, तर त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयामध्ये एक मुस्लिम न्यायाधीश असतो आणि लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असतो. तर मित्रांनो, हे सर्व असून सुद्धा याची कोणत्याही प्रकारे घटनेमध्ये तरतूद नाही, तर एक पायंडा म्हणून ही पद्धत पाळली जाते. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, वरीलपैकी एकही नाही. वरीलपैकी एकही गोष्ट भारतीय राज्यघटनेमध्ये तरतूद म्हणून समाविष्ट नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29, खालील विधाने विचारात घ्या. अ, नुकताच ओडिशा विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्याबाबत ठराव मंजूर केला आहे. मित्रांनो, बरोबर आहे. ब पहा, सध्या 5 राज्यांना विधान परिषद आहे. मित्रांनो, सध्या 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे आणि 2019ला देखील 6 राज्यांमध्ये होती. म्हणजे या ठिकाणी ब हे विधान चुकलेलं आहे. क पहा, केरळ आणि गुजरातमध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचे प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहेत. मित्रांनो, क देखील चुकलेला आहे या ठिकाणी. तर सध्या राजस्थान आणि आसाममध्ये विधान परिषद तयार करण्याचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. म्हणजे या ठिकाणी क देखील चुकलेला आहे. आणि ड पहा, विधान परिषदेचे 1/12 सदस्य हे नोंदणीकृत पदवीधाऱ्यांकडून निवडले जातात. मित्रांनो, हे देखील बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, अ आणि ड बरोबर, तर ब आणि क चूक आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 30, खालीलपैकी कोणते किंवा कोणते विधाने चुकीचे आहेत. अ, लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणावर आधारित आहे हे स्पष्ट करावे लागते. मित्रांनो, विधान अ चुकलेलं आहे, लक्षात ठेवा. लोकसभेमध्ये अविश्वास ठराव कोणत्या कारणावर आधारित आहे हे स्पष्ट करावे लागत नाही. ब पहा, लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधीची पद्धती ही लोकसभेच्या नियम 198 मध्ये सांगितली आहे. मित्रांनो, बरोबर आहे. लोकसभेच्या नियम क्रमांक 198 मध्ये अविश्वास ठराव प्रसिद्ध करण्याची पद्धत निर्दिष्ट करण्यात आलेली आहे. म्हणजे ब बरोबर आहे. क पहा, अविश्वास ठराव दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून 10 दिवसांच्या आत चर्चेस घेतला गेला पाहिजे. मित्रांनो, हे देखील बरोबर आहे. परवानगी मागितलेल्या दिनांकापासून 10 दिवसाच्या आत या ठरावास मंजुरी दिली जाते. म्हणजेच क देखील बरोबर आहे. आणि ड पहा, इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या पाठिंब्याची गरज असते. इटलीमध्ये अविश्वास ठराव दाखल केला गेला तर त्याला दोन्ही सभागृहांनी मंजुरी देणं गरजेचं असतं. म्हणजे या ठिकाणी ड देखील बरोबर आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल, चुकीचे विधान कोणतं आहे, फक्त ए विधान चुकलेलं आहे, फक्त अ विधान चुकलेलं आहे. पर्याय क्रमांक 1. इतर 3 विधानं बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 31, भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. मित्रांनो, भारतीय निर्वाचन आयोग म्हणजे निवडणूक आयोग. याची स्थापना ही राज्यघटनेच्या कलम 324 अन्वये करण्यात आली आहे आणि ती 1950 साली करण्यात आली होती. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे, परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही. मित्रांनो, केवळ मुख्य निवडणूक आयुक्तांना त्यांच्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे, इतरांना तशी सुरक्षितता नाही, कारण मुख्य निवडणूक आयुक्ताच्या सल्ल्याने राष्ट्रपती यांना पदावरून दूर करू शकतात. म्हणजे एक बरोबर आहे. 3 पहा, मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ सन्मानातील प्रमुख आहेत. मित्रांनो, बरोबर आहे. मुख्य निर्वाचन आयुक्त आहेत ते केवळ सन्मानातील एक प्रमुख आहेत आणि त्यामुळे जर एखादा निर्णय जर मतभेद निर्माण झाले तर त्यावेळी तो बहुमताने घेतला जातो. म्हणजे या ठिकाणी 4 बरोबर आहे. म्हणजे चुकलेलं कोणतं आहे, 2 चुकलेलं आहे. मुख्य निर्वाचन आयुक्ताचे स्थानाचा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाशी समान आहे. मित्रांनो, मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसारखा असेल, परंतु समान नसेल, लक्षात ठेवा. म्हणून विधान 2 हे चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 32, खालील तरतुदी विचारात घ्या. अ, भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जात नाही. मित्रांनो, कायद्याने स्थापित प्रक्रियेशिवाय, कायद्याने योग्य नाही, कायद्याने स्थापित प्रक्रियेशिवाय असा उच्चार आहे, असा उल्लेख आहे. म्हणून या ठिकाणी विधान अ चुकलेलं आहे.
ब पहा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 20(2) नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. मित्रांनो, हे बरोबर आहे. कलम 20(2) मध्ये ही तरतूद आहे. क पहा, भारतीय राज्यघटना अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. मित्रांनो, बरोबर आहे. कलम 14 कशी संबंधित आहे? समानतेशी संबंधित आहे. म्हणजे या ठिकाणी क देखील बरोबर आहे, फक्त अ चुकलेला आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? या ठिकाणी कोणती तरतूद बरोबर नाही, तर फक्त अ बरोबर नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 33, खालील विधाने विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 2 हे भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश अथवा त्याची नवीन राज्यामध्ये स्थापना यासंबंधी आहे. मित्रांनो, बरोबर आहे. ब, भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 3 हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्याच्या स्थापनेसंबंधी अथवा त्याबद्दल बदलासंबंधी तरतूद प्रदान करते. मित्रांनो, बरोबर आहे. कलम 3 मध्ये काय आहे? तर राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचं क्षेत्र आणि नाव बदलण्याचा अधिकार आहे आणि तो कोणाला आहे? संसदेला आहे. म्हणजे या ठिकाणी ब देखील बरोबर आहे. आणि क पहा, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 3 खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते. मित्रांनो, असं नाहीये, ते लोकसभेत किंवा राज्यसभेत दोन्हीमध्ये मांडलं जाऊ शकतं. फक्त राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी क हे चुकलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? फक्त अ आणि ब ही दोन विधाने योग्य आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34, लोक न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? कोणते विधान बरोबर नाही असं दिलेलं आहे? 1. कायदेशीर सेवा अधिसत्ता अधिनियम लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीज ऍक्ट 1987 नुसार लोक न्यायालयांना वैधानिक दर्जा दिला गेला आहे. मित्रांनो, बरोबर आहे. 2. लोक न्यायालयात केवळ सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींचा समावेश होऊ शकतो. मित्रांनो, असं नाहीये, या ठिकाणी कोणत्याही तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश होऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी 2 हे चुकलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? कोणतं विधान बरोबर नाही, तर पर्याय 2 हा बरोबर नाहीये. 3 पहा, लोक न्यायालयाने दिलेला प्रत्येक निर्णय हा अंतिम असतो आणि तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो. मित्रांनो, लोक अदालत जे निर्णय देतं ते दिवाणी न्यायालयाचा निर्णय म्हणून मानला जातो आणि तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो. त्याचबरोबर त्याविरुद्ध कोणत्याही ठिकाणी अपील करता येत नाही. म्हणजे या ठिकाणी 3 आणि 4 दोन्ही बरोबर आहेत, तर फक्त विधान 2 हे चुकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 35, राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा याबाबतीत खालील विधाने विचारात घ्या. आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 मध्ये करण्यात आली होती. मित्रांनो, 22 डिसेंबर 1953 ला भारत सरकारच्या राज्य पुनर्गठन आयोगाची स्थापना करण्यात आली होती. म्हणजेच अ बरोबर आहे. ब पहा, आयोगाच्या प्रमुखपदी फजल अली हे होते आणि आयोगाचे अन्य 2 सदस्य HV कामत आणि गोविंद वल्लभ पंत होते. मित्रांनो, या ठिकाणी चुकलेलं आहे. पहा, या ठिकाणी फजल अली अध्यक्ष होते, परंतु अन्य सदस्य कोण होते? HN कुंजरू म्हणजे हृदयनाथ कुंजरू आणि KM पन्नीकर हे होते. म्हणजे या ठिकाणी ब हे विधान चुकलेलं आहे. कोण कोण होते? फजल अली, KM पन्नीकर आणि HN कुंजरू. क पहा, आयोगाने आपला अहवाल 30 डिसेंबर 1954 रोजी सादर केला. मित्रांनो, क देखील चुकलेला आहे. आणि ड पहा, राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 1956 रोजी मंजूर झाला. मित्रांनो, ड बरोबर आहे. राज्य पुनर्रचना अधिनियम हा 1956 रोजी 31 ऑगस्ट रोजी मंजूर झाला. म्हणजे क ड बरोबर आहे. आणि पहा, राज्य पुनर्रचना अधिनियम 1 जानेवारी 1957 रोजी अंमलात आला. मित्रांनो, राज्य पुनर्रचना अधिनियम हा 31 ऑगस्ट 1956 रोजीच अंमलात आला होता. म्हणजे या ठिकाणी ई देखील चुकलेला आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? योग्य विधाने कोणती आहेत? तर योग्य विधाने आहेत फक्त अ आणि ड. तर ब, क आणि ई ही विधाने चुकलेली आहेत. ब, क आणि ई ही विधाने चुकलेली आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 अ आणि ड फक्त. प्रश्न क्रमांक 36, एकतेच्या पुतळ्याबाबत स्टॅच्यू ऑफ युनिटी बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 1. 182 मीटर उंच असलेला एकतेचा पुतळा हा न्यूयॉर्कच्या स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्यापेक्षा आकाराने दुप्पट उंचीचा आहे. मित्रांनो, बरोबर आहे. हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा आकाराने दुप्पट आहे. म्हणजेच विधान 1 बरोबर आहे. 2 पहा, पुतळ्याची मीटरमध्ये असलेली उंची ही गुजरातच्या एकूण विधानसभा मतदारसंख्येच्या बरोबरीची साधली आहे. मित्रांनो, 2 देखील बरोबर आहे. पुतळ्याची 1 मीटरमध्ये जेवढी उंची आहे तेवढीच गुजरातच्या विधानसभा मतदारसंख्या आहे. म्हणजेच 2 देखील बरोबर आहे. 3 पहा, 31 ऑक्टोबर 2018 हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांचा 145वा जन्मदिवस म्हणून साजरा केला गेला. मित्रांनो, 31 ऑक्टोबर 2020 हा जो दिवस आहे तो सरदार वल्लभभाई पटेल यांचा 145वा जयंती दिवस म्हणून साजरा केला गेला होता. म्हणजे या ठिकाणी तिसरे विधान चुकलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? चुकीचे विधान कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3 हे चुकीचे विधान आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 37, खालील विधाने विचारात घ्या. मानवी सांगाड्यात 5 प्रकारची हाडे असतात. मित्रांनो, बरोबर आहे. मानवी सांगाड्यामध्ये 5 प्रकारची हाडं असतात. ब,
वजनाला आधार देणे, हालचाली सुलभ करणे ही लांब हाडाची कार्य आहेत. मित्रांनो बरोबर आहे, लांब हाडाची कार्य आहेत वजनाला आधार देणे आणि हालचाली सुलभ करणे. आणि क पहा स्नायूबंधांना दबावापासून वाचवणे हे सपाट हाडांचे कार्य आहे. मित्रांनो सपाट हाड कुठे असतात? सपाट हाड आहेत ते कवटी, वक्षपिंजरा, ओटीपोटामध्ये असतात. तर यांचं कार्य काय असतं? मेंदू, हृदय आणि ओटीपोटाच्या अवयवांसारख्या अंतर्गत अवयवांचं रक्षण करणे. म्हणजे या ठिकाणी स्नायूंना दबावापासून वाचवणे हे त्यांचं कार्य आहे का? नाहीये. म्हणजे या ठिकाणी क हे चुकलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 विधाने अ आणि ब बरोबर आहेत आणि क हे चुकलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पहा सेसमॉइड बोन असतात किंवा त्याला काय म्हटलं जातं? कंडरअस्थी म्हटलं जातं. त्या कंडरअस्थी काय करतात? तर स्नायूबंधांना दबावापासून वाचवतात. म्हणजे या ठिकाणी अ आणि ब बरोबर आणि क हे चूक आहे. प्रश्न क्रमांक 38 परमाणु पुरवठादार गटा एनएसजी बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? मित्रांनो या ठिकाणी पहा एनएसजी म्हणजे काय? न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप, परमाणु पुरवठादार गट. तर मित्रांनो याची स्थापना आहे किंवा याची पहिली बैठक आहे ती 1975 ला भरली होती आणि ती 7 देशांमध्ये भरली होती. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला परमाणु पुरवठादार गटात 7 सरकारे होती. तर हे बरोबर आहे. 2 पहा 2018 पर्यंत परमाणु पुरवठादार गटात 51 सरकारे सहभागी होती. मित्रांनो 2018 पर्यंत याच्यामध्ये 48 सरकारे सहभागी होते. लक्षात ठेवा. म्हणजे विधान 2 देखील चुकलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे विधान बरोबर नाही. तर मित्रांनो 3 पहा 2018-19 साठी परमाणु पुरवठादार गटाच्या अध्यक्षपदी लाटविया आहे. मित्रांनो बरोबर आहे. आणि अणुतंत्रज्ञान निर्यातदार बनण्यासाठी भारत हा परमाणु पुरवठादार गटात सामील होऊ इच्छितो. मित्रांनो बरोबर आहे. भारत हा सामील नाही आहे. कारण भारत हा काय आहे? तर 1968च्या नॉन प्रोलिफरेशन ट्रिटीचा एक भाग आहे आणि त्यामुळेच भारत हा याच्यामध्ये सहभागी होऊ इच्छितो. आणि 2016 भारताने यासाठी अप्लाय देखील केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी 4 देखील बरोबर आहे. म्हणजे फक्त विधान 2 हे चुकीचं आहे. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 39 ब्रिक्स शिखर परिषदाबाबत जोड्या लावा. मित्रांनो ब्रिक्स शिखर परिषद का भरते आणि ब्रिक्स म्हणजे काय? तर मित्रांनो ब्रिक्स ही काय आहे? तर ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या देशांची एक संघटना होती आणि याच्यामध्ये आता इजिप्त, इथिओपिया, इराण आणि युनायटेड अरब एमिरेट्स हे देखील सदस्य आहेत. तर मित्रांनो या ब्रिक्स परिषदेमध्ये याची स्थापना होती ती किंवा पहिली बैठक होती ती 2009 साली झाली होती. तर मित्रांनो तेव्हापासून आता पहा 2014 ला ही परिषद भरली होती ती फोर्टालेझा या ठिकाणी भरली होती. म्हणजेच 2014 साठी 2 असेल. 2015 ला ही परिषद उफा या ठिकाणी भरली होती. म्हणजे 2015 साठी 4. 2016 ला गोवा या ठिकाणी म्हणजे 2016 साठी 1. 2017 ला ही झियामेन शिखर परिषद झियामेन या ठिकाणी भरली होती. म्हणजे 17 साठी 3 आणि 2018 ला ही परिषद जोहान्सबर्ग या ठिकाणी भरली होती. म्हणजेच साठी 5. म्हणजे आपलं उत्तर कसं असणार आहे? 2 4 1 3 5. 2 4 1 3 5 असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो आता हे जुनं झालेलं आहे. तर 2019 पासून पुढे पाहूया. 2019 ची परिषद आहे ती ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया या ठिकाणी भरली होती. 2020 ची सेंट पीटर्सबर्ग रशिया या ठिकाणी भरली होती. 2021 ची भारतामध्ये न्यू दिल्ली या ठिकाणी किंवा नवी दिल्ली या ठिकाणी आणि 2022 ची चीनमधील बीजिंग या ठिकाणी. त्याचबरोबर 2023 ची ही साऊथ आफ्रिकेमध्ये जोहान्सबर्ग या ठिकाणी भरली होती. तर मित्रांनो 2024 ला ही परिषद रशियामध्ये भरेल. रशियामधील कझान या ठिकाणी भरेल. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 40 भ्रष्टाचार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक 2018 बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 1 या विधेयकात लाच देणे हा आता गुन्हा ठरवणारी खास तरतूद करण्यात आली आहे. मित्रांनो हे बरोबर आहे. या ठिकाणी लाच घेण्यासोबत लाच देणे हा देखील गुन्हा असणार आहे अशी तरतूद आहे. 2 पहा या विधेयकाने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील विविध तरतुदी बदलल्या आहेत. मित्रांनो बरोबर आहे. 1988 च्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विधेयकाला किंवा अधिनियमाला बदलण्यासाठी 2018 चं विधेयक आणण्यात आलं होतं. म्हणजे 2 देखील बरोबर आहे. 3 पहा या विधेयकात न्यायमूर्ती B.S. चौहान यांच्या अध्यक्षतेखाली 21व्या विधी आयोगाने केलेल्या शिफारशींचा समावेश करण्यात आलेला आहे. मित्रांनो या ठिकाणी हे चुकलेलं आहे. पहा या ठिकाणी या विधेयकात न्यायमूर्ती A.P. शहा यांच्या अध्यक्षतेखालील 20व्या विधी आयोगाने केलेल्या शिफारशींचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी विधान 3 हे चुकलेलं आहे आणि हेच आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी 4 पहा सनदी सेवकांना लाच देणाऱ्या नागरिकांना दोषी ठरवल्यामुळे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यास युनोच्या भ्रष्टाचार विरोधी परिषदेच्या तत्वाशी सुसंगत करण्यात आले आहे. मित्रांनो हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 41 31 जानेवारी 2018 रोजी जगाच्या मोठ्या भागात दुर्मिळ अशी ब्ल्यू मून ही घटना अनुभवली गेली. या संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या. ब्ल्यू मून, सुपर मून आणि पूर्ण चंद्रग्रहण हा एकाच दिवशी आलेला दुर्मिळ असा क्षण होता. मित्रांनो बरोबर आहे.
ब्ल्यू मून, सुपर मून आणि पूर्णचंद्रग्रहण हे तिन्ही एका दिवशी आले होते आणि ते कधी आले होते? 31 जानेवारी 2018ला. ब पहा, जेव्हा दोन पूर्ण चंद्र एकाच कॅलेंडर महिन्यात दिसतात तेव्हा त्या चंद्रास सुपर मून असे म्हटले जाते. मित्रांनो या ठिकाणी हे चुकलेलं आहे पहा. जेव्हा एकाच महिन्यात दोन चंद्र दिसतात, एकाच कॅलेंडर महिन्यात दोन चंद्र दिसतात तेव्हा त्याला ब्ल्यू मून असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, ब्ल्यू मून म्हटलं जातं. म्हणजे विधान ब चुकलेलं आहे. आणि क पहा, जेव्हा पूर्णचंद्र हा पृथ्वी कक्षेच्या अगदी निकट असतो तेव्हा ब्ल्यू मून म्हणून संबोधले जाते. तर मित्रांनो या ठिकाणी पहा, जेव्हा चंद्र पृथ्वी जवळ येणार त्यावेळी काय होणार आहे? मोठा दिसणार आहे, म्हणजे त्याला सुपर मून म्हटलं जाईल. म्हणजे या ठिकाणी क देखील चुकलेला आहे. या ठिकाणी सुपर मून आणि या ठिकाणी ब्ल्यू मून पाहिजे होतं. म्हणजे आपलं उत्तर असेल फक्त विधान अ हे बरोबर आहे, तर विधान ब आणि क ही चुकलेले आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 42, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार 2018 बाबत खालील विधाने विचारात घ्या. अ, भारतात हरियाणा सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान मिळाले आहे. मित्रांनो बरोबर आहे. पहिल्या 3 राज्यामध्ये तमिळनाडू, हरियाणा आणि गुजरात यांचा समावेश आहे. म्हणजे विधान अ हे बरोबर आहे. विधान ब पहा, भारतात महाराष्ट्र दुसऱ्या सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान मिळालेले आहे. मित्रांनो आपण पाहिलं आताच, तमिळनाडू, हरियाणा आणि गुजरात यांचा पहिल्या 3 राज्यामध्ये समावेश आहे. म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र नाहीये, म्हणजे विधान ब चुकलेलं आहे. क पहा, महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचे स्थान मिळाले आहे. मित्रांनो बरोबर आहे. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचे स्थान मिळालेले आहे. आणि ड पहा, महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नागरिकांच्या सहभागाबद्दल प्रथम स्थान मिळालेले आहे. मित्रांनो ड देखील बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 अ, क आणि ड ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 43, टिक्का रोगाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकास होत आहे? मित्रांनो टिक्का हा भुईमुगावर होणारा रोग आहे आणि तो सेर्कोस्पोरा जीनस या ऑर्गॅनिझममुळे होतो. आता मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 भुईमुग. लक्षात ठेवा. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला कपाशी म्हणजे कापूस, गहू आणि भात यांच्यावर होणारे रोग देखील पाहायला पाहिजेत आणि त्याचबरोबर ऊसावर होणारे रोग देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे येणाऱ्या परीक्षेसाठी. लक्षात ठेवा, पाहून ठेवा. प्रश्न क्रमांक 44, खालील विधाने विचारात घ्या. अ, जुलै 2018 पर्यंत 167 देशांमध्ये एकूण 1092 जागतिक वारसास्थळे अस्तित्वात आहेत. मित्रांनो बरोबर आहे. जुलै 2018 पर्यंत 167 देशामध्ये 1092 जागतिक वारसास्थळे अस्तित्वात होती. म्हणजे अ बरोबर. ब पहा, जगात सर्वाधिक 54 जागतिक वारसास्थळे इटलीमध्ये आहेत. मित्रांनो हे देखील बरोबर आहे. क पहा, भारतात 39 जागतिक वारसास्थळे आहेत. मित्रांनो जुलै 2018 पर्यंत भारतामध्ये 38 आणि सध्या 40 जागतिक वारसास्थळे आहेत. म्हणजे या ठिकाणी क हे चुकलेलं आहे. आणि ड पहा, मुंबईमधील व्हिक्टोरियन गोथिक शैलीतील आणि कलात्मक अशा इमारतींचा संग्रह 2018 मध्ये जागतिक वारसास्थळे म्हणून घोषित करण्यात आले आहे. मित्रांनो ड देखील बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? अ, ब आणि ड ही विधाने बरोबर आहेत, तर विधान क हे चुकलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 45, खालील विधाने विचारात घ्या. अ, भारताची युनोच्या मानवी हक्कांच्या संदर्भातील सर्वोच्च संस्थेवर 1 जानेवारी 2019 पासून सुरू होणाऱ्या 3 वर्षांच्या कालावधीसाठी निवड झालेली आहे. मित्रांनो बरोबर आहे. ब पहा, युनोच्या मानवी हक्क परिषदेच्या निवडणुकीत आशिया पॅसिफिक गटात सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक अशी 188 मते भारतास मिळाली. मित्रांनो हे देखील बरोबर आहे. क पहा, भारत हा यापूर्वी जिनेवा स्थित मानवी हक्क परिषदेवर 2010 ते 13 2013 ते 16 या कार्यकाळासाठी निवडला गेला होता. मित्रांनो या ठिकाणी हे चुकलेलं आहे पहा. याआधी भारत आहे तो 2006 ते 9 2011 ते 14 आणि 2014 ते 17 या कालावधीमध्ये या परिषदेवर निवडला गेला होता. म्हणजे या ठिकाणी हे वर्ष चुकलेले आहेत, म्हणून आपलं उत्तर काय असेल? फक्त आणि ब ही दोन विधाने योग्य आहेत आणि विधान क हे चुकलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 46, जगातील सर्वाधिक वेगवान सुपर संगणक कोणता? जून 2018 अखेर. मित्रांनो जून 2018 अखेर अमेरिकेचा समिट हा संगणक जगामध्ये सर्वाधिक वेगवान होता. म्हणजे या ठिकाणी 3 हे आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो त्यानंतर 2020 मध्ये जपानचा फुगाकू हा सुपर कम्प्युटर आला, जो सर्वात वेगवान होता. आणि नंतर मित्रांनो त्यानंतर 2022 मध्ये अमेरिकेनं नवीन संगणक बनवला फ्रंटियर, जो एक्सास्केल स्पीड बॅरियर देखील तोडू शकतो. आणि मित्रांनो तो बनला आहे जगातील सर्वाधिक वेगवान कम्प्युटर. त्यामुळे आता जर प्रश्न आला की जगातील सर्वाधिक वेगवान कम्प्युटर कोणता, तर तो कोणता असेल? फ्रंटियर असेल. कोणता? फ्रंटियर. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 47, खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बिनचूक आहेत? मित्रांनो बिनचूक म्हणजे काय, तर बरोबर आहेत. लक्षात ठेवा. बरोबर विधान ओळखायचे आहेत. अ, भारताने म्यानमारच्या सीमेवर असलेल्या मिझोरम राज्यातील झोखावथार हा इमिग्रेशन तपासणी नाका सुरू केला आहे. मित्रांनो बरोबर आहे. भारताने मिझोरमच्या सीमेवर असलेला म्यानमार सोबत जी सीमा आहे त्या सीमेवर असलेला
झोखावतार हा इमिग्रेशन तपासणी नाका सुरू केलेला आहे. ब पहा, म्यानमारच्या सीमेवर असलेला मिझोरम राज्यातील झोखावतार हा झोरिनपुरी नंतरचा दुसरा तपासणी नाका आहे. मित्रांनो हे देखील बरोबर आहे. आणि क पहा, म्यानमार बरोबर भारताची 1751 किलोमीटर लांबीची सीमा असून ती अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम आणि मेघालय या राज्यांना स्पर्श करते. मित्रांनो, म्यानमारची भारतासोबतची सीमा आहे ती किती किलोमीटर लांबीची आहे? तर मित्रांनो ती 1468 किती 1468 किलोमीटर लांबीची आहे. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी विधान क हे चुकलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? बिनचूक विधाने म्हणजे बरोबर विधान कोणते आहेत? अ आणि ब म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 48, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? मित्रांनो चुकीचे विधान शोधायचे आहे. एक पहा, भारताचे पहिले पर्यावरणपूरक जैव इंधन बायोफ्युल युक्त विमान चेन्नई आणि बेंगळुरू यांच्या दरम्यान उडाले. मित्रांनो या ठिकाणी पहिलं विधान चुकलेलं आहे. पहिलं जे बायोफ्युल युक्त इंजिन होतं किंवा बायोफ्युल युक्त विमान होतं ते डेहराडून ते दिल्ली या मार्गावर उडलेलं होतं. म्हणजे या ठिकाणी विधान 1 हे चुकलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, भारताने 2018 मध्ये जैव इंधन 2018चे राष्ट्रीय धोरण जाहीर केलं होतं आणि भारत हा या प्रकारचं विमान उडवणारा पहिला देश बनलेला होता. आणि त्याचबरोबर या धोरणानुसार 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचे मिश्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 49, नुकताच बॉनेटेड शार्क मासा बातम्यांमध्ये होता, त्यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. मित्रांनो या ठिकाणी बॉनेटेड शार्क आहे तो पहिला उभयहारी प्राणी शास्त्रज्ञांना मिळालेला आहे जो गवत आणि मांसाहार दोन्ही करतो किंवा दोन्ही खातो. तर मित्रांनो या ठिकाणी तो प्रामुख्याने गवत खाणारा प्राणी आहे. मित्रांनो बरोबर, तो त्याच्या अन्नामध्ये 60% हा गवताचा समावेश करतो आणि इतर 40% हे मांस असतं किंवा इतर मासे असतात. म्हणजे या ठिकाणी प्रामुख्याने काय आहे? गवत आहे. म्हणजेच अ बरोबर आहे. ब पहा, तो प्रामुख्याने हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात आढळतो. मित्रांनो तो हिंदी महासागर आणि अरबी समुद्रामध्ये आढळतो का? तर ब पहा, तो प्रामुख्याने हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात आढळतो. मित्रांनो तो हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात आढळतो का? नाही. तर तो पश्चिम अटलांटिक आणि गल्फ ऑफ मेक्सिको या ठिकाणी आढळतो. म्हणजे या ठिकाणी ब चुकलेला आहे आणि अ बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 फक्त अ हे विधान योग्य आहे. प्रश्न क्रमांक 50, खालील विधाने विचारात घ्या. अ, भारतातील कोणत्याही राज्याचे विशेष दर्जा असलेले राज्य स्पेशल कॅटेगरी स्टेट असे वर्गीकरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद राज्यघटनेमध्ये नाही. मित्रांनो फक्त एखाद्या राज्याला विशेष तरतुदी आहे परंतु एखाद्या राज्याला तसा दर्जा देण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये नाही. म्हणजे विधान हे बरोबर आहे. ब पहा, राष्ट्रीय विकास परिषदेने सर्वप्रथम 1969 साली जम्मू काश्मीर आणि आसाम आणि नागालँड या राज्यांना विशेष दर्जा असलेले राज्य म्हणून मंजुरी दिली होती. मित्रांनो ब देखील बरोबर आहे. आणि क पहा, केंद्रीय प्रायोजित योजनांना आवश्यक असणाऱ्या निधीपैकी 90% निधी हा विशेष दर्जा असलेल्या राज्यांना केंद्र शासनाकडून दिला जातो, तर सामान्य वर्गातील राज्यांच्या बाबतीत हा निधी 60% असतो. मित्रांनो या ठिकाणी पहा, जेव्हा केंद्र एखादी योजना राबवण्यासाठी राज्यांना निधी देतं तेव्हा विशेष राज्यांना 90% निधी दिला जातो, तर 10% निधी त्यांना स्वतः वापरावा लागतो. त्याचबरोबर जे सामान्य राज्य आहेत त्यांना 60% निधी हा सरकारकडून मिळतो आणि 40% निधी हा स्वतः गुंतवावा लागतो. अशी तरतूद बरोबर आहे. म्हणून क देखील बरोबर आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? या ठिकाणी कोणती विधाने चुकीची आहेत तर कोणतीही नाहीत. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. आज आपण काय पाहिलं तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019 ची प्रश्नपत्रिका पाहिली, ज्यामध्ये आपण आज प्रश्न क्रमांक 1 ते 51 पाहिले. तर इतर प्रश्न आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो जर आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला समजली असेल आणि प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्यवस्थित देता आली असतील आणि त्याचा सराव झाला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. त्याचबरोबर याच प्रकारचे व्हिडिओ पाहून PYQ आणि येणाऱ्या परीक्षेसाठी इतर प्रश्नांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब देखील करा. त्याचबरोबर चॅनलवर जे काही व्हिडिओ अपलोड केले जातात आणि जी माहिती पुरवली जाते ती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.